पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या एलपीजी वितरण केंद्रांवर 5 किलोचे एफटीएल सिलेंडर्स उपलब्ध, पेट्रोलियम विभागाची माहिती। खत उत्पादन प्रकल्पांना होणाऱ्या वायू पुरवठ्यात 90% वाढ, 2 महिन्यात 3.5 लाख पीएनजी जोडण्यांना वायू पुरवठा सुरू केल्याची माहिती। इराणमधून येणारं कच्च्या तेलाचं जहाज भारताऐवजी चीनकडे वळण्यामागे आर्थिक व्यवहारांचा संबंध नाही, पेट्रोलियम मंत्रालयानं केलं स्पष्ट। भारताचं एलपीजी मालवाहू जहाज ग्रीन सान्वी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून रवाना होत भारताकडे मार्गस्थ। विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग, आखाती देशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य। केरळमच्या सभेत पंतप्रधानांची ग्वाही, राहुल गांधींचाही केरळमध्ये प्रचार। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करावी, महायुतीच्या नेत्यांचं आवाहन, काँग्रेसची मात्र निवडणूक लढवण्याची भूमिका। 48 तासात युद्धबंदी करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव इराणनं फेटाळला। अमेरिकेचं लष्करी विमान A-10 पाडल्याचाही इराणचा दावा। आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन, प्रिया आणि प्रीती पन्वर आपापल्या गटात लढती जिंकून उपांत्य फेरीत दाखल। भारताची किमान 3 पदकं निश्चित। IPLच्या आजच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं दिल्ली कॅपिटल्स समोर 163 धावांचं माफक आव्हान। आणि नाशिकच्या दिंडोरीजवळ झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू, राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर।